मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिला। 25 जानेवारी 2025च्या आत सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे। जरांगेंचा निर्वाणीचा अलगार, जरांगेंचं पुन्हा आमरण उपोषण, महायुती सरकारला जरांगेंचा इशारा। एकीकडे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला। यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मैदानात उतरले। 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला ते बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। यावेळी फडणवीस सरकारला गंभीर इशाराही मनोज जरांगेंनी दिलाय। 25 जानेवारी 2025ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण अंतर्वालीत करतोय। कारण 26 जानेवारीला पूर्ण 1 वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली 1 वर्ष पूर्ण होते सगळेश्वरीच्या अंमलबजावणीच्या बाबत आणि 8-9 मागण्याच्या बाबत। त्यामुळे 25 जानेवारीला 2025ला अंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणार आहे। एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही, किती उपोषण करावं। मी काल दौरे करून आलो तर मला 4 दिवस आराम करायला लागला, सलाईन घ्यायला लागतं। माझे लय हाल आहेत, माझ्या लय वेदना आहेत, माझा याच्यात शेवटही होऊ शकतो। उठायला पायऱ्या चढायच्या असल्या तरी मला खाली वर धरायला 2-2, 4-4 माणसं लागते। त्यामुळे माझे प्रचंड शरीरात वेदना आहेत उपोषणामुळे। एखाद्या दिवस माझा शेवट सुद्धा होऊ शकतो याच्यात। मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही। माझ्या कुटुंबालाही सांगतो, समाजालाही सांगतो, कुणी रुसू नका। दरम्यान आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी जरांगेंनी केली होती, मात्र ऐनवेळी माघार घेतली। त्यानंतर आता पुन्हा जरांगे उपोषणाची भाषा करतायत। महायुती सरकारची स्थापना होताच जरांगे पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्यानं राज्यात पुन्हा आरक्षणाचा संघर्ष सुरू होणार यात शंका नाही। मात्र यात जरांगेंनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानं हे उपोषण सरकारची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।